गढुळलेल्या आयुष्याच्या पाण्यावर तरंगणाऱ्या मनाला मिनरल वॉटरचे गाजर दाखविणाऱ्या समाजकंटकांनो, एसीमध्ये बसून चहा बिस्किटासोबत आमच्या पाण्यावर चर्चा करताना साधा घाम सुद्धा तुमच्या कपाळाला येत नाही, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय या देशात? अहो, चित्रपटात बदलावेत तसे बदलत चाललेत आमच्या आयुष्याचे सीन आणि स्वतःच्या घरात मरणाऱ्याकडे बघायचं सोडून दुसऱ्याचे दुखवटे साजरे करत फिरल्यावर कधी येणार अच्छे? जाती धर्माचे नको तसले प्रश्न चट्टीतल्या लेकरासारखे मनावर घेऊन आता काय उपयोग? गरज वेगळी आणि पुरवठा भलत्याच विचारांचा पुरवून तुम्ही अशी कोणाकोणावर मिळवणार आहात मात? आणि सांडणाऱ्या रक्तात कशी ओळखणार कोणाची जात? रोज मरणाऱ्या बळीराजाच्या बातमीला आता पहिल्यासारखा जोर नाही आणि हजारो बुडवून पळू पाहणारा माल्या या देशासाठी चोर नाही. बिअर पिऊन फिअर घालवणाऱ्या संस्कृतीचा टच, बिअर पिऊन फिअर घालवणाऱ्या संस्कृतीचा टच आमच्या बळीराजाला कधीच नसतो. म्हणून तर पोरीच्या लग्नासाठी आणि लेकरांच्या शिक्षणासाठी तो आयुष्यभर लढत असतो. कवी आहेत सागर काकडे आणि कविता वाचन केलं आहे राजीव करडे, श्रावणबाळ अनाथ बालक आश्रम, इंदापूर, जिल्हा पुणे. धन्यवाद.